चांदोबा महाभारत 28वा भाग किम्मीर वध। मैत्रेय निघून गेल्यानंतर धृतराष्ट्राने विदुराला किम्मीर वधाविषयी सांगण्यास सांगितले। विदुराने तो वृत्तांत याप्रमाणे सांगितला। वनवासासाठी निघालेल्या पांडवांनी 3 दिवस प्रवास केला। मध्यरात्रीच्या वेळी ते किम्मीर वनातून जात असताना एक भयंकर राक्षस चमकणाऱ्या डोळ्यांनी, तोंड वासून, हात पसरून त्यांच्या वाटेत आडवा येत उभा ठाकला। त्याचे लाल डोळे, पांढरे सुळे, डोक्यावर सोनेरी रंगात ताठ उभे राहिलेले केस आणि काळे शरीर अत्यंत भयानक दिसत होते। त्याच्या गर्जनांनी अरण्यपशु घाबरून पडून जात होते। त्याच्या हातात एक जळती मशाल होती। पांडवांनी त्यांच्यासोबत असलेल्या द्रौपदीने आणि ब्राह्मणांच्या समूहाने त्या राक्षसाला पाहिले। द्रौपदी त्याला पाहून भयाने डोळे मिटून घेतली। पांडव तिला धीर देऊ लागले। धौम्य राक्षसांचा विनाश करणारे मंत्र पठण करू लागले। धर्मराजाने त्या राक्षसाला विचारले, तू कोण आहेस? या वनात का आहेस? त्यावर राक्षस म्हणाला, मी बकासुराचा लहान भाऊ आहे। माझे नाव किम्मीर आहे। या कामेक वनात मी माझ्या इच्छेनुसार संचार करत असतो। मी माणसांना मारून खातो, त्यामुळे कोणीही माणूस या भागात येत नाही। तुम्ही इथे का आलात? आलाच आहात तर मी तुम्हा सर्वांना आत्ताच खाऊन टाकतो। धर्मराज त्याला म्हणाला, आम्ही पांडव आहोत। माझे नाव धर्मराज आहे। हे चौघे माझे लहान भाऊ आहेत। एका नियमाला अधीन राहून आम्ही वनवास करण्यासाठी निघून आलो आहोत। किम्मीर हे ऐकून म्हणाला, असे होय? हाच तो भीम काय? या भीमाला मारण्यासाठी मी खूप काळापासून वाट पाहत होतो। आज माझे नशीब फळाला आले। याने आमच्या मोठ्या भावाला, बकाला मारले। माझा मित्र हिडिंब्याचा वध केला आणि त्याची बहीण हिडिंबा हिला पळवून आणले। हा दुराचारी आपल्या मतिमंदत्वामुळे माणसांनी प्रवेश न करण्याजोग्या या महारण्यात येऊन मला सापडला आहे। याच्या रक्ताने मी बक आणि हिडिंब यांना तर्पण करीन। तुम्हा सर्वांच्या देखतच मी या दुष्टाचे रक्त पिऊन, मांस खाऊन आमच्या जातीचा सूड उगवीन। धर्मराजाला खूप राग आला आणि तो म्हणाला, धिक्कार असो, तोंड बंद कर। भीमाने एक झाड उखडले आणि तो किम्मीरवर तुटून पडण्यास सिद्ध झाला। अर्जुनाने गांडीवाला दोरी लावून ती टणकारली आणि बाण सरसावले। भीमाने अर्जुनाला थांबवत म्हटले, तू थांब। या दुष्टाला मी आत्ताच यमपुरीला पाठवून देतो। असे म्हणत आपल्या हातातील झाड त्याने किम्मीरच्या दिशेने फेकले। किम्मीर त्या दणक्याने संतापला आणि त्याने आपल्या हातातील जळती मशाल भीमावर फेकली। भीमाने ती डाव्या पायाने चिरडून टाकली। त्यानंतर त्या दोघांनी एक एक झाड उखडून युद्ध करण्यास सुरुवात केली। नंतर त्यांनी दगडांनी एकमेकांना मारले। शेवटी ते एकमेकांवर धावून गेले। त्यांनी एकमेकांना ओरबाडले। अत्यंत भयंकर युद्ध झाले। शेवटी राक्षसाचे बळ कमी होत असल्याचे पाहून भीमाने त्याला काखेत दाबले, गरगरा फिरवले आणि खाली पाडले। मग त्याच्या कंबरेवर पाय देऊन त्याला चिरडले आणि त्याचे डोके व हात पकडून मोडून त्याला मारून टाकले। तो अत्यंत भयंकर ओरडत मरून गेला। भीमाने त्याचे प्रेत दूर फेकून दिले। त्या अरण्याला त्याच्या त्रासातून मुक्त केले। त्यानंतर द्रौपदी आणि धौम्य यांनी भीमाचे खूप कौतुक केले। किम्मीर वध अशा प्रकारे झाला असे विदुराने सांगून संपवले तेव्हा धृतराष्ट्र सुस्कारे टाकत, मान खाली घालून शोकात बुडून गेला। पांडव अधर्माच्या द्यूतात हारून वनात राहत असल्याचे समजून यादव आणि पांचाल त्यांना भेटायला आले। यादवांना सोबत घेऊन आलेला कृष्ण डोळ्यात पाणी आणून क्रोधावेशात म्हणाला, पापात्मा दुर्योधन, शकुनी आणि कर्ण यांच्या रक्ताने धरणी भिजली पाहिजे। अशा अधर्मी लोकांना मारणे हाच उत्तम धर्म आहे। त्या सर्वांना एकदम नष्ट करून आपण धर्मराजाचा राज्याभिषेक करूया। द्रौपदी आपले नातेवाईक धृष्टद्युम्न इत्यादी पांचालांना सोबत घेऊन कृष्णाकडे आली आणि कौरवांनी केलेल्या आपल्या अपमानांची कथा सांगून हमसून रडू लागली। कृष्णाने तिला धीर देत म्हटले, द्रौपदी, तुझा अपमान करणाऱ्या त्या दुष्टांचा सर्वनाश निश्चित आहे। त्यांच्या पत्नी तुझ्यापेक्षाही मोठ्या दुःखसागरात बुडतील। लवकरच पांडव चक्रवर्ती होतील आणि तू त्यांची पट्टराणी होशील। द्रौपदीला अर्जुन आणि धृष्टद्युम्न यांनीही धीर दिला। त्यानंतर कृष्ण धर्मराजाला म्हणाला, त्यावेळी जर मी द्वारकेत असतो तर न बोलवता सुद्धा तुमचे द्यूत पाहण्यासाठी आलो असतो आणि तुम्हाला मदत केली असती। खरं तर मी असतो तर ते द्यूत झालेच नसते। दुर्योधनाने द्यूत थांबवले नसते तर तिथेच मी त्याला शिक्षा केली असती। मी द्वारकेला परत आल्यावर युयुधानाने मला तुमच्याविषयी सर्व काही सांगितले। लगेच मी तुम्हाला भेटण्यासाठी निघून आलो। त्या दिवसांत तू द्वारकेत का नव्हतास? कुठे गेला होतास? धर्मराजाने विचारले। राजसूय यज्ञाच्या वेळी मी शिशुपालाचा वध केल्यामुळे त्याचा लहान भाऊ शाल्व याने माझ्यावर सूड धरला होता। मी त्याच्या सौब नगरावर आक्रमण करण्यासाठी गेलो होतो, असे सांगून कृष्णाने ती सर्व कथा याप्रमाणे सांगितली। कृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी शिशुपालाला मारले हे शाल्वाला समजताच तो सौब नावाच्या विमानाने द्वारकेवर चालून आला आणि त्याने हल्ला केला। तेव्हा कृष्ण अजून इंद्रप्रस्थातच होता। त्यामुळे आपल्या नगराला वेढा घालणाऱ्या शाल्वाशी युद्ध करण्यासाठी उग्रसेनाने तयारी केली। दुर्गाच्या रक्षणासाठी वीरांची नियुक्ती केली आणि युद्ध करण्यासाठी गद, साम इत्यादींना पाठवले। युद्ध झाले। त्यात प्रद्युम्नाने मोठे पराक्रम दाखवून शाल्वाच्या सेनेची दाणादाण उडवून दिली। इतक्यात कृष्ण इंद्रप्रस्थातून द्वारकेला आला तेव्हा त्याला शाल्वाच्या हल्ल्याविषयी समजले। घडलेली गोष्ट ऐकून त्याने शाल्वाला मारल्याशिवाय द्वारकेत पाऊल ठेवणार नाही अशी शपथ घेतली आणि तो युद्ध सज्ज होऊन निघाला। हे समजताच शाल्व आपल्या सौब विमानाने समुद्रकिनाऱ्याकडे पळून गेला। कृष्ण त्याचा पाठलाग करत गेला।
शाल्वाने आपले विमान समुद्राच्या वर आकाशामध्ये थांबवले आणि कृष्णाला युद्धाचे आवाहन केले. कृष्णाने शाल्वावर सोडलेला एकही बाण त्याला लागला नाही, पण त्याने सोडलेले बाण कृष्णाच्या सेनेवर पावसासारखे येऊन पडू लागले. हे पाहून विमानात असलेल्या शाल्वाच्या अनुयायांनी टाळ्या वाजवल्या. त्या आवाजावरून कृष्णाने बाण सोडून काहींना ठार केले. परंतु विमानाच्या सहाय्याने शाल्वाने मायावी युद्ध यशस्वीपणे चालू ठेवले. कृष्णाचा सारथी दारुक याला सुद्धा आपल्याला विजय मिळेल की नाही अशी शंका येऊ लागली. त्या दारुण परिस्थितीत कृष्ण असलेल्या ठिकाणी कृतवर्माने पाठवलेला एक दूत आला आणि त्याने बातमी आणली की शाल्व अदृश्य रूपाने द्वारकेत शिरला असून त्याने कृष्णाचे पिता वसुदेव यांना मारून टाकले आहे. कृष्ण या बातमीवर कसा विश्वास ठेवावा याचा विचार करत असतानाच वसुदेवांचे प्रेत आकाशातून खाली पडताना त्याला दिसले. लगेच कृष्ण ग्लानी येऊन रथाच्या एका बाजूला कोसळला. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडले. कृष्णाच्या सेनेमध्ये हाहाकार माजला. हे सर्व शाल्वाची माया आहे हे कृष्णाला समजायला थोडा वेळ लागला. शाल्वाच्या सर्व कपटलीला समजून घेत कृष्णाने खूप दीर्घकाळ युद्ध केले आणि शेवटी आपल्या चक्रायुधाचा प्रयोग करून शाल्वाचे विमान, शाल्व आणि त्यातील सर्व लोकांचा नाश केला. कृष्ण हे युद्ध जिंकून द्वारकेला परत आला तेव्हा त्याला पांडव वनात गेल्याची बातमी समजली. लगेच तो पांडवांना भेटायला आला. पांडवांना भेटायला आलेले यादव, पांचाल आणि केकय आपल्या देशात परत गेले. पांडव वनवास करत असताना आगामी युद्धाविषयी विचारविनिमय करत होते. एक दिवस धर्मराज अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, पूर्वी वृत्रासुराच्या प्रहाराला तोंड न देऊ शकल्यामुळे सर्व देवांनी आपली अस्त्रे इंद्राकडे ठेवली होती. प्रतिस्मृती नावाची विद्या व्यासांनी मला सांगितली आहे. ती सर्व अस्त्रे आता इंद्राकडेच आहेत. तू तपश्चर्या करून ती अस्त्रे मिळवून आण. तू त्याच्याद्वारे इंद्राला प्रसन्न करून ती अस्त्रे संपादन कर. उद्या दुर्योधनाच्या बाजूने भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी उभे राहून युद्ध करतील. त्यांना कसे जिंकायचे याचा मी विचार करत असतानाच व्यास महर्षी प्रकट झाले आणि त्यांनी मला प्रतिस्मृती नावाची विद्या प्रदान केली आणि ती तुला देण्यास सांगितले. माझ्याकडून ती तू ग्रहण करून तिचे अनुष्ठान कर आणि आजच उत्तर दिलेला निघून जा. अर्जुनाने धर्मराजाकडून प्रतिस्मृती ग्रहण केली. अग्नीची आराधना करून प्रदक्षिणा केली. कवच, गांडीव आणि अक्षय भाते परिधान केले. धौम्य आणि धर्मराजाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला, निरोप घेतला आणि तो निघाला. द्रौपदी त्याला निरोप देण्यासाठी काही अंतर सोबत आली आणि म्हणाली, तू ज्या कार्यासाठी जात आहेस ते यशस्वी होवो. तुझी उणीव आम्हा सर्वांना सतावेल. तुझ्या कल्याणाची कामना करत तुझ्या येण्याची वाट पाहत आम्ही असू. आमचे सर्व सुख, दुःख तुझ्यावरच अवलंबून आहे. संकटांशिवाय गेलेले कार्य पूर्ण करून ये. अर्जुनाने अरण्याच्या मार्गाने प्रवास करत वाटेत लागलेला हिमालय आणि गंधमादन पर्वत ओलांडून इंद्रकिलाद्री गाठला. तो अत्यंत वेगाने पुढे जात असताना थांब असा आवाज ऐकू आला. त्या निर्जन प्रदेशात कोण बोलले म्हणून अर्जुनाने सभोवार पाहिले तेव्हा एका झाडाच्या सावलीत एक तपस्वी दिसला. त्याचे शरीर पिंगट वर्णाचे होते. तो क्रुश झालेला असूनही ब्रह्मतेजाने तळपत होता. अर्जुन त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. वत्सा, तू कोण आहेस? युद्धाला जाणाऱ्यासारखे कवच आणि शस्त्रे परिधान करून या वनात का फिरत आहेस? इथे मोठे मोठे तपस्वी, इंद्रियांना जिंकणारे लोक राहतात. अशा ठिकाणी या शस्त्रांची काय गरज? म्हणून ती दूर फेकून दे, असे तो तपस्वी म्हणाला. अर्जुन त्यासाठी तयार झाला नाही. तपस्व्याने कितीही सांगितले तरी काही उपयोग झाला नाही. तेव्हा तो तपस्वी म्हणाला, वत्सा, तुझ्या या दृढ निश्चयाने मी आनंदी झालो आहे. मी इंद्र आहे. जे मागणे असेल ते माग. अर्जुनाने इंद्राला नमस्कार केला आणि म्हटले, देवा, मला सर्व दिव्यास्त्रे प्रदान करा. त्यावर इंद्र म्हणाला, अरे भोळ्या, तुला आता अस्त्रांची काय गरज? मी तुला पुण्यलोकच देतो. आनंदाने सुख भोग. माझे मोठे भाऊ आणि लहान भाऊ वनात असह्य कष्ट भोगत असताना मी एकटाच सुख भोगू का? माझ्याने हे होणार नाही. मी क्षत्रिय आहे. माझ्या मृत्यूनंतरही माझी कीर्ती टिकून राहिली पाहिजे. केवळ सुखासाठी मी अपकीर्तीचा धनी होऊ शकत नाही, असे अर्जुन म्हणाला. इंद्राने अर्जुनाच्या चांगुलपणाची प्रशंसा केली आणि म्हटले, वत्सा, तुझी इच्छा पूर्ण व्हायची असेल तर तुला आधी शंकराचे दर्शन झाले पाहिजे. जा आणि त्यांचे दर्शन घे, असे सांगून तो अंतर्धान पावला. चांदोबा महाभारत 28वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.